ज्या जालन्यामध्ये आपण जमलेलो आहोत त्या जालन्याच्या शेजारी शहागड नावाचे एक ठिकाण आहे. तिथले शहामुनी होते. शहामुनींनी सिद्धांतबोध नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. महानुभाव संप्रदायामध्ये त्यांना एक पूजनीय व्यक्ती मानलं जातं. काही तात्विक मतभेद त्यांच्याशी असतील, पण शहामुनी हे पूजनीय आहेत. ते जन्माने मुसलमान होते, पण महानुभावांचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि त्या शहामुनींच्या सिद्धांत बोधामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये विचार मांडत असताना त्यांनी चोखोबारायांचा दाखला दिलाय. चोखोबा हे वारकरी परंपरेतले संत, आणि ते असं त्या ओवीमध्ये विचारतात. ती ओवी कुणाला सापडेलही सर्च केल्यावर त्यांनी असं सांगितलं की इथं तुम्ही दलितांचं वस्ती वेगळी ठेवता, पण स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांच्यासाठी काही वेगळी वस्ती निर्माण करणार आहे का? चोखोबारायांसाठी देवानं काही वेगळी वस्ती निर्माण केलेली आहे का? असं शहामुनींनी विचारलंय. एका महानुभव पंथीय तत्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या मुस्लिम साधू पुरुषानं वारकरी संप्रदायातल्या चोखोबारायांचा दाखला देऊन सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. हे महाराष्ट्रात घडलं, कारण महाराष्ट्र ही सात्विकांची भूमी आहे. ही स्वामींच्या संस्कार आणि वाणीनी पदस्पर्शानी पावन झालेली भूमी आहे. आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे. आपण अभिजात मराठी म्हणतो. मराठीला अभिजात दर्जा आत्ता मिळाला. मराठी भाषा तिला अधिकृत दर्जा आत्ता मिळाला असेल, पण मराठी अभिजातच होती. ज्या भाषेत सर्वज्ञ बोलले, ज्या भाषेत ज्ञानेश्वर माऊली बोलले, ज्या भाषेमध्ये तुकोबाराय बोलले, ती भाषा अभिजातच होती. फक्त तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, एवढंच. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, गोविंद प्रभू असतील, चक्रपाणी रावळ असतील, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, ह्या सगळ्या महामानवांनी जो विचार मांडलेला आहे तो या मराठी संस्कृतीचा मूल्य विचार आहे. आपले नामदेवराय पंजाब पर्यंत गेले. जसा महानुभाव पंथ पंजाबमध्ये गेला, आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आपल्या महानुभाव पंथाच्या पाऊलखुणा सापडतात. अफगाणिस्तानापर्यंत महानुभाव पंथाच्या पाऊलखुणा सापडतात. कुठली साधनं नव्हती. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. तेव्हा हा पंथ आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या अफगाणिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या पंजाब पर्यंत पोहोचलेला आहे. अजूनही त्यांच्या पाऊलखुणा या सगळ्या प्रदेशांमध्ये दिसतात. नामदेवरायांनी काय केलं? नामदेवरायांनी तेच केलं. विनोबाने असं म्हटलेलं आहे की तो जगत जेता सिकंदर हातामध्ये तलवार घेऊन, शस्त्र घेऊन जग जिंकायला निघाला. अख्खं जग जिंकत आला, पण त्याला पंजाब जिंकता आला नाही. जो पंजाब तलवारीच्या बळावर सिकंदरला जिंकता आला नाही, तो पंजाब प्रेमाच्या बळावर नामदेवरायांनी जिंकून दाखवला. तोच पंजाब नामदेवरायांच्या अगोदर सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सुद्धा प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला होता. हातामध्ये कशाचं शस्त्र असलं पाहिजे? विठ्ठलाच्या हातात कुठलं शस्त्र नाही. मैंद आला पंढरीस हाती घेऊन प्रेम पाश. विठ्ठलाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे? प्रेमाचं शस्त्र आहे. संतांच्या हातामध्ये कशाचं शस्त्र असतं? प्रेमाचं शस्त्र असतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, क्षमाशास्त्र जया नराची हाती दुष्ट तया प्रती काय कीजे. ज्यांच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे त्याच्या पुढे कुठलंही शस्त्रास्त्र टिकू शकत नाही. दांडकं टिकत नाही, बॉम्ब टिकत नाही, तलवार टिकत नाही, सुरा टिकत नाही, काही टिकत नाही. म्हणून सगळ्यात मोठं शस्त्र हे क्षमेचं, प्रेमाचं, दयेचं, बंधुतेचं, समतेचं शस्त्र आहे. स्वामींनी कितीतरी हिंस्त्र जनावरं, पांडित्याचा अभिमान असलेली कितीतरी माणसं, किती पांडित्याचा अभिमान होता महेंद्र भट्टांना. जे जग मला गवतासारखं वाटतंय म्हणून पायात गवताचा तोडा बांधायचा आणि दिवसा मशाल घेऊन फिरायचे की त्या आकाशात एक सूर्य आहे आणि दुसरा ज्ञान सूर्य मी आहे, एवढा अभिमान. पण स्वामींना बघितल्या क्षणी अभिमान गळून पडला. हिंस्त्र असलेल्या श्वापदांना आणि पांडित्याचा, जातीश्रेष्ठत्वाचा अभिमान असलेल्या लोकांना त्यांचा अहंकार गाळून पाडण्याचं सामर्थ्य प्रेमाच्या शस्त्रावर होतं. ते शस्त्र सर्वज्ञांनी वापरलेलं आहे, ते शस्त्र संतांनी वापरलेलं आहे आणि त्या प्रेमाच्या बळावर त्यांनी जग जिंकून दाखवलेलं आहे.
आपल्या नामदेवरायांची महती पंजाबपर्यंत आहे, तिकडे दक्षिण भारतात आहे, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली. राजस्थानमधल्या मीराबाईंच्या रचनांमध्ये नामदेवरायांचे उल्लेख आहे. तिकडे गुजरातमध्ये नरसिंह मेहता त्यांच्या रचनांमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहेत, हरमाळेमध्ये. तेव्हा मराठी संस्कृतीतला मूल्य विचार हा व्यापक मूल्य विचार असल्यामुळं तो सर्वार्थाने सगळीकडे भारतभर रुजलेला आहे. आणि या मूल्य विचारांचं चिंतन व्हावं म्हणून ही चिंतनी गेली अनेक वर्ष बाभुळगावकर बाबा आयोजित करत आहेत. या पंथातल्या लोकांचा महिमा जगापर्यंत पोहोचावा, या पंथाचं मोठेपण जगापर्यंत पोहोचावं ही त्यांची तळमळ आहे. बाभुळगावकर बाबा असं नेहमी सांगतात की नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, अत्यंत गोड भाषेमध्ये रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. आणि जे रुक्मिणी स्वयंवर नरेंद्रांनी लिहिलं त्या राजाने सांगितलं होतं की याचा अभंग आम्हाला द्यावा. अभंग म्हणजे त्याचं कर्तृत्व आम्हाला द्यावं, ते माझ्या नावाने करा, थोडक्यात त्याचं काय मोबदला असेल तो दे. पण नरेंद्रांनी सांगितलं असं केल्यामुळं आमच्या कवी कुळाला बोलू लागेल. आमची कविता ही विकाऊ कविता नाही, ती प्रासादिक कविता आहे. ही प्रासादिक कविता लिहिणाऱ्यांचा पंथ म्हणजे महानुभाव आहे. हा प्रासादिक कविता लिहिणाऱ्यांचा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय, काय विकाऊ कविता नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मी कविता देणार नाही, कारण असं केलं तर आमच्या कवी कुळाला बोलू लागेल. याचा अभंगू हा आम्हालाच राहिला पाहिजे. त्यांचं ते रुक्मिणी स्वयंवर बाभुळगावकर बाबा सांगतात, जर आमच्या एकनाथ महाराजांनी वाचलं असते वा शाबास, कारण नाथाने सुद्धा रुक्मिणी स्वयंवर लिहिलेले. सांगायचा मुद्दा काय, कवितेच्या क्षेत्रातलं मोठं योगदान हे सुद्धा महानुभाव संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. मराठी साहित्यामध्ये, मराठी इतिहास लेखनामध्ये, मराठीच्या कोश लेखनामध्ये, कारण स्थानपोथी नावाचा स्वतंत्र स्थळांचा कोश, स्थानकोश त्या काळात निर्माण केलेला आहे. सूत्रपाठ, तात्विक विवेचन कसं करावं याचा आदर्श महानुभाव पंथाने घालून दिलेला आहे. जसं त्या बादरायणांनी उपनिषदांमधली संगती लावण्यासाठी ब्रह्मसूत्र लिहिली, तसं या सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचारांची संगती लावण्यासाठी, महानुभाव तत्वज्ञानाची संगती लावण्यासाठी त्यांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. या प्रकारची तत्वज्ञानाविषयीची अत्यंत उत्तम जागरूकता महानुभाव पंथामध्ये होती. आणि ही माणसं कोण होती? आपल्यासारखीच सर्वसामान्य घरातली, शूद्र, अतिशूद्र मानल्या गेलेल्या याच्यातनं आलेली या माणसांनी सुद्धा काय किमया करून दाखवली, हे तत्वज्ञान पचवून दाखवलं, हे तत्वज्ञान समजून घेतलं. जे तत्वज्ञान समजून घ्यायला आजही आपल्याला कठीण जातं, विद्वानांना कठीण जातं, ते तत्वज्ञान सहजपणे मुखोद्गत असणारी माणसं ती महानुभाव संप्रदायामध्ये होती, वारकरी संप्रदायामध्ये होती. आपण ज्यांना मगाशी आपण उल्लेख केला अंगठेछाप, जी अडाणी माणसं आहेत, शिकलेली नाहीत, पण त्यांना हे सगळं उत्तम तऱ्हेने येत आहे. आपले बाभुळगावकर बाबा काही शिकलेले नव्हते सुरुवातीला. जेव्हा ते महानुभाव व्हायला गेले तेव्हा ती मुळाक्षर आणि बाराखडी शिकले. गाडगे बाबा शिकलेले नव्हते, पण काय वाणीत गोडवा गाडगे बाबांच्याही, बाभुळगावकर बाबांच्याही. हा वाणीतला गोडवा शिक्षणाने येत नाही, वेरुळकर गुरुजी म्हणतात तसं संस्काराने येतो. आणि हा संस्कार विचारांचा, मूल्यांचा संस्कार आहे. तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या दोन उभय पंथांनी दिलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे की अशा या चिंतनीच्या या उत्सवामध्ये, हा ज्ञानाचा उत्सव आहे. आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलं, एक त्याला शोध लागला. शोध कसा लागला माहितीये? ते आंघोळीला गेले होते आणि आपल्यासारखे काय ते मगानं, मग म्हणजे जग, माहितीये ना, मग म्हणजे जग, जग म्हणजे कावळा, तिन्हीलाही पर्यायी शब्द आहेत. मग म्हणजे मग नंतर आपण म्हणतो ना, मग काय चाललंय बाकी, असं मगाचे दोन अर्थ आहेत. मग मगाचे दोन अर्थ होतात म्हणून जग म्हणावं तर जगाचे पण दोन अर्थ आहेत, आणि पुन्हा कावळा म्हणावं तर कावळ्याचे पण दोन अर्थ आहेत. त्या जगानं मगानं आंघोळ करतो आपण. पण पाश्चात्य देशामध्ये, आता आपल्याही देशात काही जण करायला लागले, टबात आंघोळ करायची. टब म्हणजे असा टब भरलेला असतो पाण्याने आणि त्यात उडी टाकून आंघोळ करायची. समजा त्या टबात एखादा माणूस बसला तर काय होईल? पाणी भरलेल्या टबात बसला तर पाणी खाली सांडणारच की. तसं तो आर्किमिडीज त्या पाण्यामध्ये बसला आणि पाण्यात बसल्यावर ते पाणी खाली सांडलं.
सांडल्यावर त्याला एक शोध लागला. काय शोध लागला? तर एखाद्या वस्तूचं जेवढं आकारमान असतं तेवढं आकारमान त्या पाण्याचं असतं, बाहेर पडलेल्या पाण्याचं असतं. आणि तो त्याच्या भाषेमध्ये युरेका युरेका, म्हणजे युरेका म्हणजे सापडलं, युरेका युरेका मला सापडलं सापडलं म्हणून तसाच कपडे न घालता बाहेर पळत आला. म्हणजे त्याला जे ज्ञान प्राप्त झालं की वस्तूच्या आकारमाना एवढंच पाणी बाहेर सांडतं, हे जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यानं युरेका युरेका म्हणत नाचत साजरं केलं. मिळालेलं ज्ञान उत्सवाच्या रूपाने साजरं करावं लागतं. तसं नामदेवरायांनी म्हटलेलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप जगी लावायचंय, पण कसा? उत्सवी स्वरूपामध्ये. तसं हे ज्ञान उत्सवाने साजरा करणारा उत्सव म्हणजे चिंतनीचा उत्सव आहे. आणि मगाशी म्हटल्यासारखं तो 28 म्हणजे माहीत नाही इतक्या वर्षांपासून हा विचार, हा संस्कार वाहत आलेला आहे. तोच या चिंतनीच्या माध्यमातून वाहत असतो. हजारो लोक येतात, फक्त तारीख सांगितली जाते, निमंत्रण पत्रिका पोहोचली न पोहोचली त्याची काळजी करत नाहीत. फक्त या कार्यक्रमात पुढच्या वर्षीचा कार्यक्रम कुठं आहे आणि किती तारखेला आहे एवढं जाहीर होतं. आणि एखादी यात्रा भरावी या पद्धतीनं लोक येतात. हा आजच्या काळातला फार मोठा चमत्कार आहे. तो चमत्कार या चिंतनीने करून दाखवलेला आहे. हा परस्परांवरच्या प्रेमाने करून दाखवलेला चमत्कार आहे. मी गेल्या वेळेला म्हटलं होतं की हा सेतू आहे. सेतू बांधणं म्हणजे दोन गोष्टी जोडणं, पूल बांधणं असं आपण त्याला म्हणतो. रेव्हरंड टिळक नावाचे कवी होते, ते ख्रिश्चन झाले होते. ते म्हणतात, मी ख्रिस्तांकडे कसं पोहोचलो? तुका निर्मित सेतूवरुणी मीही आलो ख्रिस्त चरणी. तुकोबारायांनी निर्माण केलेल्या सेतूवरून मी ख्रिस्ताकडे गेलो म्हणतात. असे अनेक सेतू, असे अनेक पूल चिंतनीनं बांधलेले आहेत. गृहस्थी महानुभाव आणि संन्यासी महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. सवर्ण महानुभाव, दलित महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. ब्राह्मण महानुभाव, ब्राह्मणेतर महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. महानुभाव आणि वारकरी यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. महानुभाव आणि इतर समाज यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. हा पूल बांधण्याचा संस्कार आहे. हा पूल बांधण्याचा उत्सव आहे. सगळ्यांना जोडून ठेवण्याचा उत्सव आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार, महानुभाव पंथात तर जावाच, पण इतरही जीवांच्या पर्यंत तो जावा आणि त्यांचा उद्धार व्हावा, या तळमळीतनं साकारलेला हा उत्सव आहे. अशा उत्सवामध्ये मला आपण निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्या साधू सज्जनांना दंडवत करण्याची, नमस्कार करण्याची संधी या उत्सवाने मला दिली. ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या महानुभाव पंथाने, वारकरी संप्रदायाने जो सामाजिक समतेचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला, तो विचार आणखी गतीने, आणखी वेगाने पुढे घेऊन जाण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मगाशी मी बोलताना जे सांगितलं की बाभुळगावकर बाबांनी असे अनेक पूल बांधलेले आहेत. हे पूल अधिक मजबूत करण्याची गरज आहे, अधिक विकसित करण्याची गरज आहे. आणि ते काम या चिंतनीच्या माध्यमातून होते. महानुभाव पंथाला 800 वर्षांचा इतिहास आहे, 900 वर्षांचा इतिहास आहे. हा कागदावरचा इतिहास झाला. श्रद्धेच्या पातळीवर पाहिलं तर युगानुयुगांचा इतिहास आहे. त्या अर्थाने वारकरी संप्रदायाला त्या अर्थाने 700 वर्षांचा इतिहास आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी जे देवालय उभारलं त्याला 700 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे कागदावरच्या अर्थाने बघितलं तर. नाहीतरी हा विचार युगानुयुगांचा आहे, सिद्धांचा, नाथांचा. असं पाठीमागे गेलं तर हा विचार खूप वर्षांपासून, जेव्हा मानव जात निर्माण झाली तेव्हापासून हा विचारच आहे. कारण मानवी जीवाचं कल्याण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचा विचार हा खऱ्या अर्थाने धर्माचाच विचार असतो. म्हणून मगाशी जे मी माऊलींचं उदाहरण देऊन सांगितलं, धर्म कशाला म्हणावं? तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. वाचेनं वेदाचा उच्चार करायचा. वेदामध्ये असं म्हटलंय, वेद हे धर्मग्रंथ या अर्थाने म्हटलेलं आहे त्यांनी. धर्मग्रंथात असं म्हटलेलं आहे, हे वाचेने सांगायचं. पण करताना काय करायचं? करू संती केले ते. जे संतांनी केलं ते करायचं. संतांनी केलं ते करायचं म्हणजे काय करायचं? संत हे समाजाला शिकवण्यासाठीच अवतीर्ण झालेले असतात. बरोबर की नाही? संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. आता त्या आईला काय पळता येत नसतं का चालता येत नसतं, पण मुलाला चालायला शिकावं म्हणून ती त्या मुलाच्या गतीनं चालत असते.
अभ्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी तुकोबराय म्हणतात. पंत पाटी हातात घेतो आणि ते अक्षर गिरवतो क ख ग घ. ते काय पंताला येत नसतं का? पंतोजी म्हणजे शिक्षक, शिक्षकाला येत नसतं का? येत असतं, पण त्या मुलाला ते यावं, मुलगा त्या पद्धतीने शिकावा म्हणून ते पाठी घेऊन शिकवत असतात. तसं या समाजासमोर काहीतरी आदर्श निर्माण व्हावा म्हणून संत त्यांच्या कृतीतनं शिकवत असतात. म्हणून संतांची कृती, संतांचं आचरण हा खरा धर्म आहे. नाथबाबांनी तो जगला, ज्ञानेश्वर माऊलींनी तो जगला. या जालना म्हणजे ही मराठवाड्यातली भूमी आहे. या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या पाऊलखुणा आहेत. या मराठवाड्यामध्ये नाथांच्या पाऊलखुणा आहेत. पैठण ही जशी वारकरी संप्रदायाची भूमी आहे तशीच ती महानुभाव संप्रदायाची भूमी आहे, महानुभाव पंथाची भूमी आहे, महानुभाव धर्माची भूमी आहे. कारण तिथं महानुभाव पंथांची काही केंद्रस्थान आहेत. नाथांच्या साहित्यामध्ये महानुभाव पंथाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर त्या साधू पुरुषांची ही भूमी आहे, मराठवाड्यातली भूमी आहे. ज्या ठिकाणी पूल बांधण्याचा विचार मांडला गेला, परस्परांना सामावून घेण्याचा, एकमेकांना प्रेम देण्याचा, समंजसपणाचा विचार मांडला गेला, तिथे आता मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम, हैदराबाद मुक्ती संग्रामच्या वेळेला, विद्यापीठ नामांतराच्या वेळेला दलित सवर्ण, असे वाद निर्माण होतात. हे वाद थांबवून संवाद निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करण्याची क्षमता ही अजूनही महानुभाव धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये आणि या प्रकारचा विचार मांडणाऱ्या थोर महामानवांमध्ये आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण जर चाललो तर योग्य रस्ता आपल्याला सापडू शकतो, योग्य दिशा आपल्याला मिळू शकते. म्हणून बाभुळगावकर बाबांचं खरं तर त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. या मंडपामध्ये ज्या ज्या महामानवांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत ते महामानव हे काही एका पंथाचे नाहीत, एकाच पंथाचे नाहीत. आणि मुळात त्यांनी एखादा पंथ स्थापन करावं आणि संघटित रचना करावी असा त्यांचाही विचार नव्हता. नंतर त्याला एक संघटनात्मक शिस्त लाभत गेली. हे महामानव हे कुठल्याही एका पंथाचे नव्हते, कुठल्याही एका धर्माचे नव्हते. त्यांचा विचार, त्यांचं जगणं हाच खरा धर्म होता. म्हणून आपण तो विचार, त्यांचे संस्कार जतन केले पाहिजेत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. अधिक नेमकेपणाने, अधिक नीटपणाने हे समजून घेतलं पाहिजे. आपण बाजारामध्ये गेलं आणि साधी कोथिंबिरीची जुडी घ्यायची झाली 10 रुपयाची तर 100 वेळा चाचपून त्याचा विचार करतोय चांगली आहे का वाईट आहे. धर्मविचार ही साधी गोष्ट नाही, त्यामुळे ती चाचपून पारखून नीट विचार करूनच स्वीकारली पाहिजे. अधिक नेमकेपणाने मूळ संतांना काय म्हणायचं आहे, त्यांना नेमका कोणता विचार द्यायचा आहे हे सगळं मांडायला पाहिजे, हे सगळं बघायला पाहिजे. आणि अशी कितीतरी माणसांनी ते पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. अलीकडेच गेल्या वेळच्या चिंतनीमध्ये मला महानुभवीय नररत्ने नावाचं पुस्तक बाबांनी दिलं. अलीकडच्या काळामध्ये महानुभव संप्रदायात ज्यांनी थोर कार्य केलं अशा सत्पुरुषांचा परिचय त्याच्यामध्ये करून दिलेला आहे. अशी कितीतरी माणसं अगोदर होऊन गेलेली असणार आहेत, पण त्यांचं काय आज नावगाव आपल्याला उपलब्ध नाही, त्यांचा काही इतिहास उपलब्ध नाही. तीही माणसं प्रसिद्धी विन्मुख होती, प्रसिद्धीपासून बाजूला राहणारी होती. अशीच माणसं वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेली असणार आहेत. एक प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातला किस्सा सांगतो. त्यांनी माझी जीवनगाथा नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आजचे जे उद्धव ठाकरे आहेत त्यांचे आजोबा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील, राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे. या प्रबोधनकार ठाकरेंनी माझी जीवनगाथामध्ये किस्सा लिहिलेला आहे. काय किस्सा आहे? फरकौर नावाचे एक जागतिक धर्मपंडित होते. फरकौर असं त्यांचं नाव होतं. आणि ते भारतामध्ये सगळीकडे फिरत होते, महाराष्ट्रामध्ये फिरत होते ख्रिश्चन धर्माचा विचार पसरवण्यासाठी. आणि दुसरे ग्रहस्थ होते जमशेदजी सकलातवाल. हे जे जमशेदजी सकलातवाल आहेत तेही जागतिक धर्मपंडित होते. अनेक धर्मांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्या घरी प्रबोधनकार सांगतात कपाटाच्या कपाट पुस्तकांनी भरलेली असायची आणि जेव्हा जाईल तेव्हा ते पुस्तक वाचत बसलेलेच असायचे. हे जमशेदजी सकलातवाला, त्यांच्या घरी प्रबोधनकार गेले, दोघांची चर्चा चालू होती आणि ते फरकौर पण आले होते. सकलातवाला आणि प्रबोधनकार दोघांचा एक मुद्दा होता की खेड्यापाड्यातली भारतातली माणसं अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, त्यामुळे भारताचं जास्त नुकसान झालेलं आहे या अडाणी माणसांमुळे.
तेव्हा ते फरकॉर नावाचे जे जागतिक धर्मपंडित होते त्यांनी सांगितलं, थांबा, तुमचा हा मुद्दा चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो म्हटले की तुम्ही ज्याला खेडूत म्हणतात ती माणसं भलेही नाक्षर असतील, त्यांना अक्षरांची ओळख नसेल, पण बुद्धीचं पांडित्य आणि कौशल्य इतकं मोठं आहे की मी जेव्हा धर्मप्रसार करण्यासाठी शहरातनं फिरत होतो तेव्हा या पांढरपेशा माणसांकडे तत्वज्ञान वगैरे काही नव्हतं, त्यांना जीवनमूल्य नव्हती. जेव्हा मी खेड्यापाड्यात गेलो आणि नांगर हाकणाऱ्या माणसाला मी ख्रिश्चन तत्वज्ञान सांगायला लागलो, तेव्हा मी जसं एक एक तत्वज्ञान सांगायचो तसं तो एक एक जनाबाईंचा अभंग म्हणायचा, चोखोबांचा अभंग म्हणायचा, माऊलींचा अभंग सांगायचा, तुकोबांचा अभंग सांगायचा. धडाधड त्यांना अभंग माझ्या तोंडावर फेकून मारले आणि मला निरुत्तर केलं. त्याच्यामुळे ही माणसं भलेही नाक्षर असतील पण बुद्धीने प्रभावित आहे. त्यांनी हजारो अभंगांचं पाठांतर केलेलं आहे. हा त्यांच्या बौद्धिक उंचीचा पुरावा आहे असं जागतिक पंडित असलेले फरकॉर सांगतायत. हे प्रबोधनकाराने लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे या प्रकारचा प्रभाव, या प्रकारची क्षमता ही आपल्या अडाणी म्हणवल्या जाणाऱ्या, हिनवल्या जाणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांमध्ये होती. म्हणून अशीच अनेक मोठी माणसं महानुभव पंथात होऊन गेली, वारकरी संप्रदायात होऊन गेली, गुरुदेव सेवा मंडळात होऊन गेले असतील. या सगळ्या माणसांनी, या गाडगे बाबांचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे की ज्या माणसांनी काही शिकले नाहीत पण त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे आणि स्वतः त्यांचं जीवन पण एक विद्यापीठच होतं. चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजेच गाडगे बाबा होते. अशी कितीतरी मोठी माणसं होऊन गेली, इतिहासामधली आपल्याला माहीत नसतील. पण आता हळूहळू तो इतिहास जसा जसा आपण उकलत जाऊ तशी तशी या माणसांचं कर्तृत्व, या माणसांचा इतिहास, या माणसांचं मोठेपण आपल्याला हळूहळू लक्षात येत चाललेलं आहे. म्हणजे जसं त्या फरकॉरनी सांगितलं की या माणसांनी हजारो अभंग मुखोद्गत केलेले आहेत, किती कौशल्य असेल. आता हे वारकरी संप्रदाय असं सांगत होता म्हणून त्यांचं ही नोंद झाली. महानुभव संप्रदायात अशी अनेक माणसं होती, सांकेतिक लिपीमध्ये लिपीबद्ध केल्यामुळे ते बाहेरच्या लोकांना माहीत झालं नसेल, पण अशाच प्रकारची बौद्धिक क्षमता महानुभव पंथातल्या सत्पुरुषांमध्ये होती. ते तत्वज्ञानाविषयी तर अत्यंत जागरूक आहेत, अजूनही जागरूक आहेत. सगळा अभ्यास करून त्या तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणारी आणि यशस्वी होणारी अशी अनेक माणसं ही आपल्यासाठी वंदनीय आहेत. तो मूल्य विचार या मातीमध्ये मांडला गेलेला आहे. आपण फार थोर आहोत, कारण या सात्विकांच्या भूमीमध्ये ज्या भाषेमध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामी बोलले, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली बोलले, ज्या भाषेमध्ये तुकडोजी महाराज बोलले, एकनाथ महाराज बोलले, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब बोलले, त्या भाषेत आपण बोलतोय. ते जिथं राहिले तिथं आपण राहतोय, त्यांचा इतिहास समजून घेतोय आणि पुन्हा अजून आपण सर्वसमावेशक आहोत. आपल्या सगळ्या पलीकडचं पण आपल्याला या आधुनिक जगामुळे सगळं माहीत होते. हा सगळा समृद्ध वारसा अधिक नीटपणे आपण पुढे घेऊन गेला पाहिजे असं मला वाटतंय. या प्रकारच्या महाउत्सवामध्ये सामील होणं, हे अनुभवणं हा खरं तर आनंदाचा सोहळा असतो. म्हणून मी गेल्या वर्षी बाबांना म्हटलं की पुढच्या वर्षीची जालन्याची तारीख मी लक्षात ठेवलेली आहे आणि मी येणार आहे आणि प्रत्येक वर्षी येणार आहे. कारण हा माहोल अनुभवणं हा पण आनंदाचा सोहळा असतो. तेलंगणामध्ये ज्या दिवशी व्याख्यान होतं त्या दिवशी मी त्याच्या आदल्या दिवशी आलो आणि पूर्ण ती चिंतणी संपेपर्यंत थांबलो. कारण इथली शिस्त, इथल्या माणसांमध्ये असलेली विनम्रता, इथल्या माणसांमध्ये असलेलं प्रेम हे खरोखरच अवर्णनीय आहे. अशी माणसं युगायुगाचे संबंध असल्यासारखी वागतायत, एवढं प्रेम देत आहेत, भरभरून देत आहेत. हे खरोखरच मनाला आनंद देणारी गोष्ट आहे, समाधान देणारी गोष्ट आहे. यावर्षी तर मी जालन्यामध्ये आलो आहे. जालन्यामध्ये आणखी एक जालन्याशी थोडं नातं आहे म्हणून सांगतो. माझं होय होय वारकरी नावाचं वारकरी संप्रदायावरचं एक पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये मी महानुभव आणि वारकरी असा पण एक लेख घेतलेला आहे, माझा स्वतःचा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये या चिंतनी उत्सवाविषयी, बाबुळगावकर बाबांविषयी वगैरे लिहिलेलं आहे. तर तो ग्रंथ पहिल्यांदा ते ऑर्डर करा म्हणून मी स्टेटसला ठेवलं, तर तो जालन्यामध्ये सचिन आंबडकर म्हणून आहेत, त्यांनी बुक केला. आणि एकाच उत्सवामध्ये कॉम्रेड अण्णा सावंत आलेले, त्यांनी फुल टायमर नावाचं त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या आत्मचरित्रातही त्यांनी महानुभव संप्रदायाविषयी, वारकरी संप्रदायाविषयी लिहिलेलं आहे. त्यांनी एक सोहळा आयोजित केला 26 नोव्हेंबरला प्रकाशनाचा त्या पुस्तकाच्या, आणि त्या पुस्तकाच्या 250 प्रती जालन्यामध्ये गेले, एकट्या जालन्यामध्ये. तर हा विक्रम जालन्याने केला. हे माझं पुस्तक गेलं म्हणून कौतुक करते अशातला भाग नाही, पण
एक जागरूकता असलेली, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली ही नगरी आहे. या नगरीमध्ये या प्रकारचा सोहळा होतोय. कुणाला ते पुस्तकही हवं असेल तरी घ्या. मी ते पुस्तक आणलेलं आहे, काही जणांना भेटही देणार आहे. दुसरं, याच आपल्या चिंतनीमध्ये कैकाडी बाबांचे जे पुतणे आहेत, रामदास महाराज जाधव, ते एकदा येऊन गेले होते आणि मला बाबांनी सांगितलं. तेव्हा बाबांना म्हटलं त्यांच्यावरचा एक लेख लिहून द्या. बाबांनी त्यांच्यावर एक लेख लिहून दिला. त्यांचा निर्धार नावाचा एक स्मृती ग्रंथ मी संपादित केलेला आहे आणि त्यात बाबांचा लेख मी घेतलेला आहे. त्यांना तो ग्रंथ जेव्हा पाठवला त्यांना तो आवडल्याचं त्यांनी सांगितलं. खरोखरच बाबांनी हा जो चिंतनीचा उत्सव सुरू केलेला आहे, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला भव्य सोहळा आहे. जशी आषाढी वारी हा एक सोहळा आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे होते, त्यांनी असं सांगितलं होतं की नामदेवरायांची पुण्यतिथी हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव असायला पाहिजे. तसं महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव म्हणून भविष्यात चिंतनीची नोंद होणार आहे. चिंतनी हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव असणार आहे. अशा प्रकारच्या चिंतनीमध्ये आपण मला बोलवलं आणि तुम्हा सगळ्याला नमस्कार करता आला, संतांची सेवा करता आली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, चक्रपाणी रावळ, गोविंद प्रभू, दत्तात्रय महाप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण या पंचकृष्णांची सेवा करता आली. त्यांच्या चरणी, सगळ्या साधू पुरुषांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो आणि थांबतो.